नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एक चित्रपट आठवतोय? चित्रपटाचं नाव होतं शापित. मला हे नाव यासाठी आवडतं की सगळ्याच गोष्टी शापित आहेत. या शापित मधलं एक गाणं आहे. मला वाटतं सुधीर मोघेंनी ते लिहिलेलं असावं. सुधीर फडकेंनी त्याला संगीतबद्ध केलंय आणि आशा भोसले, सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये ते गायलेलं गीत आहे. गीत फार सुरेख आहे. त्या गीतापासून मी सुरुवात यासाठी करतोय की तुम्हाला या विषयाचा आवाका लक्षात येईल. गीताचे बोल आहेत, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. यातल्या काही ओळी मला फार महत्वाच्या वाटतात. त्यातली पहिली ओळ आहे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडल, घरकुला संग समद यगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. मी पूर्ण ओळी काही सांगतोय हा मुद्दाम. अवकळा संधी जाईल निघुणी, तरारेल बीज तुझं माझ्या कुशीतुनी, तरारेल बीज तुझं माझ्या कुशीतुनी, मिळल का त्याला ऊन वारा पाणी, राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. काय कल्पना आहे हो. मिळल का त्याला ऊन वारा पाणी, राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. रूप आपुलच पर होईल येगळ, रूप आपुलच पर होईल येगळ, दैवासंग झुंजायाच देऊ त्याला बळ. काय सुंदर ओळी आहेत ना या. एक आई आणि एक बाप जेव्हा एखाद्या लेकराला आपल्या पोटामध्ये आई वाढवत असते तेव्हा तिच्या मनातले हे प्रश्न आहेत. मिळल का त्याला ऊन वारा पाणी, का राहील ते सुकल तुझ्या माझ्या वाणी. या ओळी खूप सुरेख आहेत मित्र. एका आईची आणि बापाची चिंता काय असते हे त्या गीतातून कळतं. कदाचित व्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्यांना या गोष्टीची कल्पना कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. होय, मी बोलतोय महाराष्ट्राच्या सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीबाबत. महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून अनेकांच्या पोटामध्ये दुखू लागलं. व्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या माणसांना याबाबत चिंता वाटू लागली. मंडळी, चिंता वाटण्याचं कारण नाही आहे, अजिबात नाही आहे तुम्हाला. कारण या समितीचं नाव आहे समन्वय समिती. समन्वय समिती, प्रतिबंध समिती नाही, संघर्ष समिती नाही, नियंत्रण समिती नाही. म्हणजे नियंत्रण नव्हे, प्रतिबंध नव्हे, संघर्ष नव्हे. तीनही गोष्टी नसतील आणि समन्वय हा शब्द असेल तुमचा लाडका, तर त्याबाबत आक्षेप व्यक्त करण्याचं कारण काय? बर, हा समन्वय करण्याची आवश्यकता काय आहे? काय समजलं पाहिजे. का पडली आवश्यकता? तर एकटी श्रद्धा वालकर कोण्या आफताबची बळी पडली असं नाही आहे. अशी 25-30 जणींची यादी आहे ज्या आफताब, साहिल, सोहेल, सलमान या सगळ्या मुसलमानांच्या बळी पडलेल्या आहेत. या सगळ्या बळी पडलेल्या आहेत. कोणी सुटकेसमध्ये कैद होऊन गेलाय, कोणी फ्रीजमध्ये कैद होऊन गेलाय, कोणी तंदूरमध्ये जळाली आहे, कोणी फासावर लटकवल्या गेली आहे, तर कोणाच्या देहावर चटके देऊन मारल्या गेलाय, कोणाला चाकून भोसकल्या गेलाय, तर कोणाला ढकलून मारल्या गेलाय, कोणाला चिरडून मारल्या गेलाय, तर कोणाचा दम कोंडवून मारल्या गेलाय. 9 महिने गर्भात साठवलेली आयुष्यभराची ठेव जेव्हा उधळून लावली जाते तेव्हा पोट जळणं काय असतं हे त्या आईला विचारा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं जयघोष करणाऱ्या मंडळींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आयुष्याची 9 महिने एक लेकरू आपल्या गर्भात साठवलंय, कळतं होईपर्यंत तळहाताच्या फोडासारखं जपलंय. अहो, अंघोळ घालताना फार गरम पाणी असू नये, फार थंड पाणी असू नये, तेल व्यवस्थित असलं पाहिजे. ही सगळी काळजी घेणारे मायबाप
राब राब राबणारे मायबाप तिच्याबाबत निर्णय घेताना मात्र व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने वाऱ्यावर सोडून द्यावं अशी अपेक्षा कशी करतात? सलील कुलकर्णीच्या आणि संदीप खरेच्या कवितांमधला दमलेल्या बाबाची कहाणी ऐकताना अनेक लेकींच्या डोळ्यामध्ये आजही पाणी येतं. घामाघूम राजा करी लोकलची वारी हे ऐकताना कितीतरी पोरी आज अखंड धारा नयनातून वाहतात त्यांच्या, कारण माझ्या बापानं आणि माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलंय याची कल्पना त्यांना असते. त्या लेकीचा देह, त्या लेकीचं आयुष्य असं वाऱ्यावर भिरभिर सोडून देण्यासाठी त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करावा असं कोणी म्हणणार असेल तर खड्ड्यात गेलं तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य, खड्ड्यात गेलं. त्या खड्ड्यावर माती टाकून निर्भीडपणे असा कमरेवर हात देऊन उभा राहीन मी स्वतः. कारण ज्यांनी आपल्या आयुष्याला उगाडून लेकराचं आयुष्य घडवलंय ना, त्याच्याबाबत त्याच्या सुरक्षिततेची चिंता करण्याचा अधिकार देखील त्या मायबापाला पोचतो. वयाची 18 वर्ष पूर्ण झाली म्हणजे अक्कलच येते असं नाही. इथे वयाची 50 पूर्ण करून अनेक जण नालायकासारखं वागतायत. आलेलीच नाहीये काही जणांना अक्कल अजून. तिथे तर 18-19 वर्ष पूर्ण झाल्यावर लगेच अक्कल येते, स्वातंत्र्य कळतं. असला जो काही जयघोष केला जातो ना, हा नादानपणा आहे. त्या लेकराच्या आयुष्यावर बापाचाही अधिकार असतो आणि तो चांगलं करण्यासाठी असतो, विकण्यासाठी म्हणत नाहीये मी. एखाद्याचं आपल्या लेकराचं आयुष्य उभं राहावं यासाठी बाप झटत असतो, त्याला त्याचा निर्णय घ्यायचा असतो. आणि म्हणून अशी एखादी समन्वय समिती स्थापन झाली तर राग कशाचा यावा? उलट मी तर दावा असा करतोय की मंगलप्रभात लोढांनी घेतलेला हा निर्णय अगदी योग्य आहे. मंगलप्रभात लोढांच्या वरती राग काय ते जरा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय एवढी चिल्लम चिल्ली चालली आहे ती, ते कळेल तुम्हाला. आठवतंय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतल्या मालवणी नावाच्या भागाचा एक मुद्दा मांडला होता. आणि मालवणीच्या काही भागातून हिंदू हद्दपार होतो आहे अशी खंत व्यक्त केली होती. मालवणीचा होत असलेला विस्तार, तिथल्या हिंदू कुटुंबांचं होणारं स्थलांतर या संबंधी खूप असा आक्रोश व्यक्त केला होता मंगलप्रभात लोढा यांनी. आणि तिथून मंगलप्रभात लोढा यांना हिंदू धर्माचा विरोध करणारे त्यांच्या विरोधात पेटून उठले. त्यामुळं लोढांनी काही केलं की आक्षेप व्यक्त होणारच. मग प्रतापगडावर भाषण केले की त्याला महाराजांचा अपमान म्हणायचा. अरे नादान लोकांनो, या तुमच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जिवंत शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पंक्तीत नेऊन बसवलाय. ट्वीट बघा. इथे तुमच्या बुडाखाली आग लागत नाही, पण लोढा काही म्हणाले की बुडाखाली आग लागते. जाऊ द्या, त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. आपला विषय इकडे आहे, समन्वय समितीचा. लोढांनी मालवणीचा विषय मांडला, ते हिंदुत्वाची भाषा करतात म्हणून याला विरोध. आणि मला कमाल वाटते, भाजपचा नेता याच्या समर्थनात पुढे येत नाही. झालं काय भाजपवाल्यांना? असो, त्यांना काय झालंय आपण बघूया नंतर. आता पुढचा मुद्दा. या समितीमध्ये देशपांडे नावाच्या एका वकिलाला घेण्यात आलं. जसा निर्णय झाला तशी बोंबाबोंब उठली की देशपांडे वकील हे नांदेडच्या 2006 मध्ये घडलेल्या स्फोटामधले आरोपी आहेत. दुसरी बोंब उठली. बरं, मग आरोपीला ठेवायचं नाही म्हणून त्यांचा राजीनामाही घेण्यात आला. माझ्या डोक्यात प्रश्न पडला की यांच्यावर नांदेड, पूर्णा, परभणी इथल्या स्फोटामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. म्हणजे लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. बरं, यात तो साबित झालाय का? अजून नाही साबित झालेला नाही. उलट काही प्रकरणातून यांची मुक्तता झाली आहे. बोंबाबोंब सुरू. आता दुसरं उदाहरण दाखवतो. जसं मगाशी दाखवलं ना, जयंत पाटील काय बोलले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे. दुसरं उदाहरण सांगतो. आता
मुंबई दंगलीत बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपीच्या सोबत तुमचाच एक मंत्री, ज्याचं नाव नवाब मलिक, तो व्यवहार करतो, तो व्यवहार सापडतो, तुरुंगात जातो, जामीन मिळत नाही, त्यावर हे मात्र अवाक्षर बोलणार नाहीत, एक अक्षर बोलणार नाहीत. पण ज्याला हळूहळू कोर्ट सोडतंय त्याच्यावर मात्र तुमचा धिंगाणा सुरू आहे. बरं, दुखणं कुठं आहे? दोन्हीकडे तुम्ही वेगवेगळी भूमिका घेताय हे कळलं. आता दुखणं कुठं आहे? दुखणं इथं आहे की याच देशपांडे नावाच्या वकिलांनी एक वकीलपत्र घेतलं होतं आणि ते वकीलपत्र कोणाचं होतं? केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीचं. केतकीनी शरद पवारांच्या बाबत एक पोस्ट केली होती. ती पोस्ट वादग्रस्त ठरली. मी अजूनही ती पोस्ट दाखवलेली नाही आहे, सगळ्या मीडियाने दाखवून टाकली आहे. म्हणजे केतकीने एक वेळेला पोस्ट केलं, मीडियानं 1000 वेळेला दाखवलं असेल. म्हणजे केतकीपेक्षा जास्त अपमान मीडियावाल्यांनी केलाय. मी एकदा दाखवलं नाही, आधीच सांगतो, म्हणजे उगा पुन्हा अजून बोंब नको की मी दाखवून पुन्हा मी त्यात भर घातली म्हणून. एकदाही दाखवलेली नाहीये पोस्ट ती, आताही दाखवत नाहीये. पण तिने एकदा पोस्ट केली, मीडियानी तिला 1000 वेळेला दाखवलं, पण शिक्षा मात्र एकट्या केतकीला झाली. त्या केतकीच्या समर्थनार्थ उभे राहिलेले वकील ते हेच देशपांडे. शरद पवारांवर टीका करणाऱ्या महिलेच्या विरोधात आपण उभं राहतो याची शिक्षा त्यांना जुन्या प्रकरणाला बाहेर काढून मिळाली आहे. ही सगळी धेंड या स्वरूपामध्ये काम करत असतात. आणि मी पुन्हा सांगतोय, या समितीमध्ये हिंदू आहेत, मुसलमान आहेत, बौद्ध आहेत, सगळे आहेत. ही समन्वय करणारी समिती आहे, प्रतिबंध करणारी समिती नाही, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय. आणि विशेष करून समन्वय त्यावेळेला, ज्या वेळेला आमच्याच लेकरांची हत्या होते, त्यावेळेला समन्वयाची भाषा केली जाते आहे. आणि हा समन्वय घडावा यासाठी व्यक्तिगत मी तरी मंगलप्रभात लोढा आणि या समितीच्या पाठीशी उभा आहे. नमस्कार.